मस्त मेहंदी काढलेली आहे, खूपच छान रंगलेली। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। लग्नानिमित्त आपल्या घरी येणार आहेत सगळे पाहुणे मंडळी। खास म्हणजे आज आपल्या घरी येणार आहेत आत्या आणि मामा, त्याचबरोबर गणेश काका काकू। सारंग आणि सारंगीना गणेशची खूप वाट पाहत होते। आपण कुठेही फिरायला जात असेल, प्रवास म्हटलं की थोडंसं आराम, रिलॅक्स, गप्पा गोष्टी हे हवंच। तर बघू शकता सगळे म्हणा मी गप्पा गोष्टी करतोय आणि खूप दिवसानंतर मामा आणि आत्या आले होते, गणेश काका काकू। त्याच्यामुळे ना थोडंसं रिलॅक्स झालो आम्ही, गप्पा गोष्टी केले आणि मग बसलो जेवायला। जेवणासाठी खास करून पुरी रस बनवलेलं होतं, त्याचबरोबर पापड, कुरवडी, आमटी, भात इतकं काही बनवलेलं होतं। आणि खरंच काका काकू, आत्या, मामा, गणेश यांना जेवण खूप म्हणजे खूप छान आवडले। दुसऱ्या दिवशी ना आपल्या घरी आले होते पुण्यातले रेळीकर काकू आणि खूप छान वाटलं आणि श्रुतिकाने त्यांचा आशीर्वादही घेतला आणि त्यांची ओळख झाली। आणि पुण्यातल्या पुण्यात असल्यामुळे ना खूप जणांची असं ओळख ह्या लग्नानिमित्त झालेली आहे। हा आहे दुसरा दिवस। दुपारचं जेवण तर मस्त असायलाच हवं, त्यामुळे श्रुतिकाने मस्त अशी वाटाण्याची भाजी केली, मुलांसाठी डाळ, त्याचबरोबर आत्या यांनी खास करून आहे ना गरमागरम भजी बनवलेलं। या ठिकाणी बघू शकता आत्या बनवत आहेत मस्त गरमागरम भजी। तेल तापून झाल्यानंतर आत्याने सुरुवात केली भजी सोडायला, कारण की सगळे भुकेजलेले होते, दुपारची वेळ आणि त्याचबरोबर थोडंसं बाहेर पाऊसही होता आणि त्यानिमित्ताने गरमागरम भजी जर भेटलं, मस्तच, अप्रतिम। सकाळची वेळ म्हटलं की गरम गरम वडा सांबार, इडली सांबार, डोसा, पोहे, उपीट अशा प्रकारचे असंख्य नाश्ता आपल्याला हवाच। तर श्रुतिकाने खास करून आहे ना सगळ्यांसाठी वडा सांबार बनवलेलं होतं आणि स्पेशल चटणी तर अप्रतिम झाली होती। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही सगळे तयार झालो लग्नासाठी। लग्न मंडप किंवा हॉल इथून थोडंसं लांब होतं, त्याच्यामुळे आम्ही पटापट आवरलं आणि निघालो। चला तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर या व्हिडिओमध्ये आता पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आम्ही निघालो लग्नासाठी शुभारंभ हॉल इथे। तिथे गेल्यानंतर श्रुतिका आवरते हळदीसाठी, त्याचबरोबर हळदीमध्ये काय काय कार्यक्रम किंवा धमाल डान्स झाले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर लग्न सोहळा। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आम्ही खूप काही अशी फोटोग्राफी काढली होती, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा, स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।
shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't